नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हा गावचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आता तुम्हाला आज मंगळवार आहे आणि हा रविवारचा व्हिडिओ आहे. लेट का पोस्ट करते ह्याचं कारणसुद्धा मी नंतर सांगते. तत्पूर्वी सकाळी उठल्या उठल्या मी काय केलं तर अंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा देवपूजा करायला घेतली. आता देवपूजा गावची मला करायला खूप आवडतं. त्याचंसुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे आमच्या गावचे देव. ज्या मूर्त्या आहेत त्या चिंचणी मायकाच्या मूर्त्या आहेत, त्या फक्त गावालाच असतात आणि त्याचा मळवट एक खूप छान म्हणजे भरायला मला खूप आवडतो. त्यासाठी मी खरं देवपूजा करते. गावाला गेल्यानंतर मी देवपूजा केली नाही कधी, असं होतच नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा देवपूजा केली आणि त्यानंतर मग आजींना खायला करून दिलं आणि ओवीच्या बाबांना म्हटलं तुम्ही भरवा, कारण मला जेवण बनवायचं होतं. जेवणसुद्धा फास्टच बनवलं, म्हणजे घाईतच बनवलं. त्याचंसुद्धा कारण होतं, ते म्हणजे आम्हाला बाहेर जायचं होतं. आता जेवण वगैरे बनवलं आणि त्यानंतर मग तयारीला लागले. आणि कुठे जायचं म्हटलं की घरातलं सगळं आवरल्याशिवाय जाता येत नाही, कारण आजींचं सगळं करण्यामागेच आईंचा दिवस जातो आणि आपण एक दिवस आलो म्हटल्यावर मग त्यांना कशाला करायला लागायला. म्हणून मग सगळं जेवण बनवलं, त्यानंतर मग तयारीला लागले. कशी दिसते मी हे नक्की सांगा की. आणि नंतर मग आम्ही निघालो लग्नाला. आता लग्न कोणाचं होतं तर तुम्ही मेहंदीचा व्हिडिओ बघितला असेल तर तिचं लग्न होतं. ते आमचे रिलेटिव्हच आहेत. त्यांच्या लग्नाला आम्ही चाललो होतो. कुठे चाललो होतो तर झरे, म्हणजे झऱ्याच्या पुढे दिगंची म्हणून एक गाव आहे, तर तिथे आम्ही लग्नाला गेलो होतो. पोहोचलो तिथे. हॉल खूपच छान होता आणि सुरुवातीला हा फोटो वगैरे लावलेले ते पण खूप छान वाटत होतं. त्यानंतर गेल्या गेल्या हा रुखवत पाहिला आणि खरंच खूपच छान वाटलं. त्यात त्या मूर्त्या ठेवल्या होत्या ज्या वारकरी संप्रदायांच्या, त्या खूप छान होत्या. आणि अजून एक म्हणजे त्यातली साईबाबांची मूर्तीसुद्धा खूप छान होती. तिथे गेल्यानंतर मग हळदी कुंकवाचा छोटासा कार्यक्रम झाला आणि ज्या ह्या निळ्या साडीवाल्या आहेत त्या वरमाई आहेत बरं का. तर मग त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं सगळ्यांना आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. त्यानंतर नवरदेवाचासुद्धा वरदावा वगैरे निघालेला होता आणि आता नवरी आणि नवरदेवाची एंट्री होणार होती. त्यानंतर मग घरी गेलो आम्ही आणि आजचा निघण्याचा दिवस होता, कारण उद्यापासून म्हणजे सोमवारपासून डे केअर चालू करायचं होतं. शनिवार रविवार 2 दिवस शनिवारची सुट्टी नसते, पण आज सुट्टी घेतली होती यावेळेस आणि त्याच्यामुळे मग जाणं खूप गरजेचं होतं. आजींना कसा तरी निरोप देत आम्ही निरोप घेतला. आता व्हिडिओ लेट का आला तर गावाला गेल्यानंतर नेटवर्कचा इतका इश्यू असतो की व्हिडिओ अपलोड करताच येत नाही. त्याच्यामुळे मग मी गावावरून आल्यानंतर आत्ता व्हिडिओ अपलोड करते, त्याच्यासाठी खरंच सॉरी. त्यानंतर मग खरंच खूप वाईट वाटत होतं, पण निघणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे आणि त्यातल्या त्यात लाईटसुद्धा गेलेली, त्याच्यामुळे तुम्हाला असा अंधार अंधार दिसतोय. लाईट गेल्यामुळे अंधारातच आम्ही आजींच्या वगैरे पाया पडलो आणि बाकीच्यांचे कोणाचे व्हिडिओ काढलेसुद्धा नाहीत, कारण खूप वाईट वाटत होतं. आजींना सोडून जावं असं वाटत नव्हतं, पण आजी जरा ह्यावेळेस आम्हाला बऱ्या वाटल्या. गेल्या वेळेस अगदी ओळखतही नव्हत्या, पण यावेळेस जरा बऱ्या वाटत होत्या. पण ठीक आहे, अशीच आजी लवकर बऱ्या व्हाव्यात ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय देवाकडे. बघूयात आता नेक्स्ट टाईम, पण लगेच म्हणजे लवकरच येऊ आम्ही गावाला. आणि गावाला आल्यानंतरचे व्हिडिओसुद्धा खूप खास असतात, त्याच्यामुळे हे बघायलासुद्धा तुम्ही विसरू नका. चला तर मग ह्या मुमेंटसुद्धा खूप छान असतात, कुठे गेलो काय, आणि त्याच एक आठवण म्हणून जपून ठेवण्यासाठी मी हे फोटोसुद्धा टाकले आहेत. तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत
पहिल्यांदा पोचते. झाला तर मग बाय बाय. श्री स्वामी समर्थ.